ज्यांनी वयाच्या अवघ्या 20 मध्ये आपला स्वतःचा देश सोडला आणि हा देश सोडताना सलग 14 दिवस ज्यांनी हिमालयाच्या पर्वतांच्या रांगा पायी ओलांडल्या, ज्यांनी अवघ्या 19व्या वर्षी चीनचे तत्कालीन राष्ट्रप्रमुख आणि चीनमध्ये माओवादी क्रांती घडवणाऱ्या माओ त्से-तुंग यांच्याशी चर्चा केली आणि ही चर्चा जवळपास 6 वर्ष चालली, परंतु त्यात यश मिळालं नाही आणि तारुण्यामध्ये आपल्या सर्व अनुयायांसह ज्यांनी आपला देश सोडला आणि भारताच्या थंड हवामान असलेल्या हिमालयीन प्रदेशात ज्यांनी आसरा घेतला, त्या बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांचा 6 जुलैला 90वा जन्मदिवस साजरा होत आहे. मात्र त्यासाठीच आजपासून 3 दिवसाची बौद्ध धार्मिक परिषद, जी तिबेटियन यांची सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय महत्त्व असणारी परिषद आहे, त्याची सुरुवात तिबेटी मुख्यालय दलाई लामा यांच्या मुख्यालयात सुरू झालेली आहे. दलाई लामा यांची ही बैठक किंवा ही परिषद धार्मिक आणि सांस्कृतिक असताना त्याचे पडसाद जागतिक पटलावर तात्काळ राजकीय पद्धतीने उमटले. कारण ही परिषद दलाई लामा यांचं वय 90 वर्ष झालं, परंतु त्यांनी 30 जूनला एका व्हिडिओ संदेशाद्वारे आपल्या सर्व अनुयायांना संदेश दिला की मी जरी 90 वर्षाचा झालो असलो तरी माझी तब्येत ठणठणीत आहे, मी चांगलं काम करतो आहे आणि आणखी काही काळ मी ते करत राहणार आहे. मी आयुष्यामध्ये इतरांच्या कल्याणासाठी काम करत राहील, हा संदेश त्यांनी दिला. 6 जुलैला त्यांचा जन्मदिवस, 90 वर्ष त्यांच्या वयाची पूर्ण होतील. या दरम्यान चीनने आज प्रतिक्रिया दिलेली आहे. ही प्रतिक्रिया यासाठी की दलाई लामा यांचा 15वा वारस निवडला जाण्याची घोषणा ते कदाचित आजपासून सुरू झालेल्या 3 दिवसीय परिषदेच्या निमित्तानं करतील, अशी अपेक्षा तिबेटियन बौद्ध अनुयायांना म्हणजे दलाई लामा यांच्या अनुयायांना निश्चितपणे आहे. आणि ही अपेक्षा केवळ असताना चीनने आपली भूमिका जाहीर केली की दलाई लामा यांचा वारस निवडताना चीनची मान्यता आवश्यक आहे. आणि यावर तिबेटी नेत्यांनी ही तात्काळ प्रतिक्रिया दिली की या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत चीन राजकारण आणतो आहे. तर काय या राजकारणाचं महत्व आहे, हे सर्वात महत्वाचं आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देखील भूमिका तिबेट या देशासंदर्भात काय होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1951ला लखनौ विद्यापीठातील विद्यार्थ्यांसमोर बोलताना एक गोष्ट प्रामुख्यानं सांगितली होती की चीन हा जो भारताचा शेजारचा देश आहे, त्याची सीमा थेट भारताला जुळू नये किंवा भारताशी त्याची सीमा लागू नये, यासाठी तिबेटला स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारताने मान्यता दिली पाहिजे. अर्थात तिबेट हे स्वतंत्र राष्ट्र होतं, परंतु आता चीनने त्याला आपल्या अंकित ठेवलेलं आहे आणि भारतानेही ती भूमिका कायम ठेवलेली आहे. तिबेट हा चीनचा भाग आहे. दलाई लामा हे भारतात निर्वासित म्हणून त्यांना दर्जा आहे, त्यांच्या अनुयायांनाही निर्वासित म्हणून दर्जा आहे, परंतु त्यांची स्वतंत्र शासन व्यवस्था धर्मशाळा इथून चालवली जाते. सुरुवातीला तिबेटी भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी आपल्या जीवनाचा जो प्रारंभ केला तो अतिशय श्रमपूर्वक. आजही आपण पाहतो देशाच्या विभिन्न शहरांमध्ये, महाराष्ट्राच्या विभिन्न शहरांमध्ये, मुंबईसारख्या महानगरामध्ये आपण जेव्हा पाहतो की कडाक्याची थंडी जेव्हा येते तेव्हा उबदार स्वेटर्स विकणारे जे विक्रेते म्हणून आपल्याला दिसतात, आपण त्यांना बऱ्याच वेळा नेपाळी म्हणून ओळखतो, परंतु ते प्रामुख्याने तिबेटी बौद्ध धम्माचे लोक आहेत आणि ते दलाई लामा यांचे अनुयायी आहेत. आता शिक्षण घेऊन तेही जगभरामध्ये अमेरिका, युरोप सारख्या देशांमध्ये स्थायिक होत आहेत. परंतु सर्वात महत्वाची प्रक्रिया जी आहे की तिबेटच्या संस्कृतीमध्ये इसवी सन 1792 पासून एक प्रक्रिया प्रामुख्यानं चालत आलेली आहे की ते आपला धर्मगुरू जे निवडतात तोच त्यांचा राष्ट्रप्रमुखही असतो. त्या धर्मगुरू निवडीची परंपरा ही पहिला धर्मगुरू म्हणजे दलाई लामा जे आधी जीवित आहेत त्यांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी 5 वर्षाच्या आत, त्यांच्या निर्वाणापासून 1 ते 5 वर्षाच्या आत दलाई लामा म्हणजे त्यानंतरचे दलाई लामा निवडीची प्रक्रिया सुरू होते आणि त्यामध्ये आधीच्या दलाई लामांचा पुनर्जन्म शोधला जातो आणि त्या पुनर्जन्माच्या मुलामध्ये जो 1 ते 5 वर्ष वयाचा असेल त्याच्यामध्ये
दिसणारी लक्षणं जर त्यांना दलाई लामा सारखी अशी वाटली त्या समितीला, तर त्या मुलाची निवड पुढचे दलाई लामा म्हणून होते. आजचे जे दलाई लामा आहेत हे 14वे दलाई लामा आहेत आणि ते 13व्या दलाई लामाचे पुढचे वारस आहेत. तेनसिंग ग्यात्सो हे त्यांचं मूळ नाव आहे आणि वयाच्या अवघ्या 2ऱ्या वर्षी त्यांची निवड झालेली आहे. 3 वर्ष त्यांचं प्रशिक्षण झाल्यानंतर ते दलाई लामा यांच्या गादीवर बसले आणि तेव्हापासून ते तिबेटचे राष्ट्रप्रमुख आणि दलाई लामा म्हणून बौद्ध धम्माचे धम्मगुरू राहिलेले आहेत. परंतु दरम्यान 1949 मध्ये चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली. माओ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या क्रांतीमध्ये धर्माचं स्थान नाकारण्यात आलं आणि त्यामुळे तिबेटी नागरिकांचे प्रमुख, त्यांचे राष्ट्रप्रमुख, धर्मप्रमुख म्हणून जे ओळखले जातात त्या दलाई लामा यांच्याशी संवाद साधला गेला आणि हा संवाद जवळपास 6 वर्ष चालला. स्वतः माओ यांच्याबरोबर दलाई लामा यांची त्या काळात बैठकी झाल्या, चर्चा झाल्या, परंतु अंतिमतः त्याच्यातून कोणताही मार्ग निघू शकला नाही. शेवटी दलाई लामा यांनी तिबेटमधून पलायन करणं हा मार्ग स्वीकारला आणि त्यांच्या अनुयायांसह हिमालयाच्या डोंगरमाथ्यांना ओलांडत ते भारताच्या भूमीमध्ये दाखल झाले. तेव्हापासून आज पावेतो तिबेटी समुदाय आणि दलाई लामा हे भारतामध्ये निर्वासित म्हणून राहतात. आज दलाई लामा हे 90 वर्षाचे होत असताना पुढच्या दलाई लामा निवडीची कदाचित ते घोषणा करतील अशी अपेक्षा होती. परंतु यापूर्वी दलाई लामा यांनी 2 प्रकारचं वक्तव्य केलं आहे. की त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की यापुढे दलाई लामा ही परंपरा राहणार नाही आणि दलाई लामा यांची परंपरा त्यांनी नाकारल्यामुळे कदाचित पुढचे दलाई लामा हे येणार नाहीत, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली होती. आणि त्यानंतर त्यांनी दुसरी एक भूमिका मांडली होती, कदाचित पुढचे दलाई लामा ही महिला असेल, अशा प्रकारची ही त्यांनी भूमिका मांडली होती. आणि त्यामुळे आज पावेतो त्यांनी निश्चितपणे अशी भूमिका सांगितलेली नाही. त्यामुळे जर त्यांनी या 3 दिवसीय परिषदेमध्ये पुढचा दलाई लामा निवडीची प्रक्रिया होईल ही जर घोषणा केली, तर त्यातून निश्चितपणे चीन आणि निर्वासित दलाई लामा यांच्यामध्येही एक संघर्षाची स्थिती निर्माण होईल. कारण चीन हा तिबेट प्रांत आपला अंकित किंवा आपला देश मानतो, त्यामुळे तिबेट हा चीनचा भाग आहे, त्यामुळे तो स्वतंत्र देश नाही. असं जर झालं तर चीनची मान्यता घेऊन जर पुढचे दलाई लामा निवडीची प्रक्रिया झाली, तर त्यामध्ये जी सांस्कृतिक परंपरा आहे, जी धार्मिक परंपरा आहे, त्या दोन्ही परंपरा तिबेटच्या कम्युनिस्ट सरकारकडून ध्वस्त केल्या जातील. त्यामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचा त्या ठिकाणी जो काही आजपर्यंत समृद्ध परंपरा म्हणून चालवली गेली आहे ती संपवण्यात येईल. आणि याच भीतीमुळे दलाई लामा यांनी अजून पावेतो कोणत्याही प्रकारची घोषणा केलेली नाही. परंतु त्यांच्या सर्व अनुयायांना असं वाटतं की दलाई लामा हे कदाचित या 3 दिवसीय बौद्ध धम्म परिषदेमध्ये पुढच्या दलाई लामांच्या निवडीची घोषणा करतील. आणि ही घोषणा होण्यापूर्वीच तशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच चीनने थेट राजकीय भूमिका मांडली की पुढचा दलाई लामा निवडायचा असेल तर निर्वासित तिबेटच्या प्रदेशाला किंवा दलाई लामांना ही चीनची मान्यता घ्यावी लागेल. आणि यामध्येच हा संघर्ष लपलेला आहे. तिबेट हे स्वतंत्र राष्ट्र हवं अशी भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 51 मध्ये लखनौच्या युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना ही सांगितली होती. आणि काठमांडू येथे जेव्हा त्यांनी 1955 मध्ये एक भाषण केलं, त्या ऐतिहासिक भाषणामध्ये देखील त्यांनी ही भूमिका मांडली होती की चीनच्या आक्रमक भूमिकेला पाहता त्यांनी भारताच्या सीमावर्ती प्रदेशांमध्ये चीन आणि भारताची सीमा जोडू नये यासाठी तिबेटला स्वतंत्र देश म्हणून भारताने मान्यता द्यावी, ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप आधीच मांडलेली होती. परंतु आज जर आपण पाहिलं तर तिबेटच्या सीमा ज्या आहेत, जवळपास 870 किलोमीटरची सीमा ही नेपाळपर्यंत जाते. आणि त्यामुळे तिबेटला ही स्वतंत्र मान्यता भारताने न दिल्यामुळे चीनच्या थेट सीमा भारताशी भिडल्या आणि हिमालयीन प्रदेशामध्ये चीन हा एक प्रकारे तणाव निर्माण करेल. आणि आज आपण पाहतो आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्या वक्तव्यानुसार अरुणाचल प्रदेशासंदर्भात निर्माण झालेला वाद, नेपाळशी थेट चीनने चालवलेला संपर्क आणि त्यासाठी समृद्ध केले जात असणारे महामार्ग
या सगळ्या गोष्टी भारताच्या चिंतेत भर टाकणाऱ्या आहेत. त्यामुळे दलाई लामा यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्तानं धर्मशाळा येथे 3 दिवसीय बौद्ध परिषद जरी होत असली तरी या परिषदेचं महत्त्व हे धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या तिबेटी समुदायासाठी आहे, परंतु एरवी चीन आणि जगासाठी त्याचं राजकीय महत्त्व खूप अधिक आहे. हाच आजच्या आपल्या या व्हिडिओचा संदेश आहे. त्यामुळे हा विषय आपल्याला अनेक वेळा आपण समजून घेतला असेल, ऐकलाही असेल, परंतु आजपासून होणाऱ्या या 3 दिवसीय परिषदेच्या निमित्तानं पुन्हा तिबेटच्या संदर्भातलं एक जागतिक राजकारण उचल घेते का, हा प्रश्न प्रामुख्याने उभा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.